स्वतःला कसे बदलावे. कधी कधी आहे ना, आपले लोक आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात, हे नको करू ते नको करू. आपल्याला ते वाईट वाटतात, की आपण हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. पण आपल्याला कदाचित त्यांचा राग पण येतो, की अरे हे लोक का म्हणून सांगतात आपल्याला, की हे नको करू. पण ते कधी 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 आहे ना, आपल्या स्वतःच्यासाठी पण चांगलं असतं. कारण आपले घरचे लोक आपल्यासाठी कधीच वाईट सांगू शकत नाही, किंवा आपल्यासाठी ते लोक कधीच वाईट बोलू शकत नाही. आणि आपण लहान असतो, त्यामुळे आपल्यापेक्षा जास्त त्या लोकांना समजत असतं. पण आपण काय करतो माहिती आहे का, आपण बदलण्याचा प्रयत्नच करेल नाही. आपण जरी लहान असलो का, तरी आपण स्वतःला बदलता आलं पाहिजे. समजा एखादी गोष्ट जर आपले वडील सांगतात की नको करू, किंवा आपली आई सांगते की नको करू, तर आपण ती नाही केली पाहिजे. पण आपण ती परत परत करतो. कारण का, चुकीच्या गोष्टीकडे आहे ना माणसाचा ओढ जास्त असतो, आणि चांगल्या गोष्टीकडे माणसाचा ओढ कमी असतो. मग त्यावेळेस माणूस विचार करतो की बाबा, की आपल्या घरच्यांचा पण विचार न करता आपण स्वतःच्या मनासारखं, किंवा स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणा, किंवा समजा एखादा सायकल चालवत असला, तर तो जोरात चालवतो सायकल, आणि घरच्यांना माहिती असतं की तो जर पडला तर त्याचा पाय मोडणार आहे, किंवा पायाला खचकणार आहे, लागणार आहे. त्याच्यामुळे तो 1 दिवस 5 दिवस घरी राहणार आहे. मग त्यावेळेस जोपर्यंत माणसाला परिस्थिती येत नाही का, तोपर्यंत माणूस सुधरत नाही असं म्हणतात. पण आईबापांचा जीव एक असा असतो, की त्यांना असं वाटत असतं की यांनी परिस्थिती येणे अगोदरच सुधरावं. त्यामुळं घरचे लोक प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगत असतात समजून, की हे नको करू, ते नको करू. आणि आपण जसं थोडंसं मोठं होत जातो, तसंच आपल्याला शिक्षक म्हणा, इतर लोक म्हणा, आपल्याला समजून सांगत असतात, शिकवित असतात, आणि आपल्याला म्हणजे सुधारवण्याचा म्हणा किंवा प्रयत्न करत असतात. तरी कधी कधी आपल्याला नको त्या गोष्टीची Low battery, charge your phone. नको त्या गोष्टीकडं आपण ओढला जातो. तुम्हाला मी सांगू का, म्हणजे काळजी करणारी घरातली जर कोणती व्यक्ती असेल ना, तर आपल्या आई वडील दुसरी असूच शकत नाही. माझं असं एक स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वात अगोदर आपल्या आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. आणि मित्रमंडळ म्हणा, किंवा आपले बाकीचे ते जे काय आपले सर्कल असतं, किंवा आपले जे आपले शौकीन असतात, म्हणजे आपल्याला जे आवडतं त्या आवडणारे लोक आपले मित्र असतात, ती लोक बाजूला. म्हणजे ती लोक कशी असतात माहिती का, त्यांना सुद्धा त्यांचे घरचे लोक सांगणारे असतात, पण ती एवढी ओढलेली गेले असतात की ती त्यांना असं, ती पण आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करतात. मग त्यावेळेस आपण कुठंतरी सावरलं पाहिजे, समजलं पाहिजे. आपण स्वतःला कुठेतरी बदललं पाहिजे, की की बाबा हे व्यवस्थित नाहीये, किंवा हे चांगलं नाहीये, किंवा हे आपण नाही केलं पाहिजे. पण कधी-कधी एवढं आपण हे गेलेलो असतो, की आपल्याला त्या त्या गोष्टीचा समज पण नसतो, असं म्हणलं तरी चालेल. मग त्यावेळेस त्या त्या माणसाला बदलणं लय कठीण जातं. कारण कधी-कधी बघा, आपण आहे ना, की आपल्याला पिढीजात एखाद्या हे असतात, की अ, आपण कसं म्हणतो सवयी असतात, की समजा की की एखादा माणूस जर सायकल चालवतोय, आणि एखादा खड्डा आहे, तर आपण त्या खड्ड्यातून ती सायकल घालवणार नाही. आपण त्या खड्ड्याच्या कडेच जाणार. ती आपल्याला एक पहिल्यापासूनची शिकवण असते. पण ती आपल्यासाठी चांगली असते. कारण त्या अशा काही समजुती असतात, की ते आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला त्याचा त्रास होणार असतो हे आपल्याला जाणवतं. पण अशा काही अडचणी असतात, की ते इनडायरेक्टली त्याचा त्रास असतो, किंवा तो वर्षानुवर्षे आपल्याला त्रास होणार असतो. त्या गोष्टीविषयी आपल्याला बदलायला सर्वात जास्त वेळ लागतो. समजा समजा आपण बोलणं म्हणा, किंवा आपल्याला एकदम असं एकदम फास्ट बोलायची सवय असते, किंवा फास्टर बोलायची सवय असते. मग आपण आपल्याला बदलू शकत नाही, कारण ते आपल्याला सवय पडलेली असते. त्याचा साइड इफेक्ट जो असतो का, तो आपल्याला कधीच होत नाही. मग तो होत नाही का, म्हणून आपण लवकर बदलत आहे. तरी पण आपल्याला आपले आसपासचे लोक म्हणा, किंवा आपले नातेवाईक म्हणा, ते आपल्याला सांगत असतात, की बाबा तू असं बोलू नको, किंवा तू असं हे नको करू. पण आपल्याला ते कळत नाही. कारण अ, ज्याची परिस्थिती आपल्याला लगेच येते, आणि लगेच आपल्याला त्याचा अनुभव येतो का, ती आपण लगेच बदलायला तयार असतो. पण ज्याला जास्त कालावधी लागतो, जेव्हा वेळ लागतो, की ते लोक बदलायला लय लगेच माणूस तयार नसतो. समजा की तुम्ही आज जर चांगले वागले,
समजा आज जर तुम्ही त्रास सहन केला, तर कदाचित तारुण्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं स्थळ मिळू शकतं, चांगली बायको मिळू शकते, चांगली प्रॉपर्टी मिळू शकते किंवा आज जर तुम्ही कष्ट केलं, तर पुढे जाऊन तुम्हाला भरपूर काही मिळू शकतं. हेच सांगण्याचा उद्देश प्रत्येक माणसाचा असतो. कारण पूर्वी कसं असायचं, की की एखादा समाजामध्ये म्हणजे म्हणजे थोडक्यात, की पूर्वीची जी आदिवासी काळामध्ये जी लोकं राहायची का, ती एखादा माणूस दुसऱ्याला सांगायचा, की "अरे, तिकडे एक शिकार आहे" म्हणून. मग ती लोकं लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायची आणि त्या शिकारीच्या मागे जायची. म्हणजे ते जसं वळण पडत गेले का, तशा पद्धतीने आपण त्या लोकांच्या पद्धतीने बदलत गेलो. पण काय होतं माहिती का, माणूस फक्त एवढा स्वार्थी झालेला आहे ना, फक्त तो फायद्या-तोट्यामध्येच बदलतो. तोट्यामध्ये बदलायला कोणीच तयार नाही. पण माझं असं स्वतःचं मत आहे. तोट्यामध्ये जो बदलतो का, तो सर्वात जास्त सक्सेस होऊ शकतो. जो फायद्यामध्ये बदलतो का, तो तात्काळ असतो. कारण तात्काळचा फायदा कसा असतो माहिती आहे का, तो जसा येणारा असतो का, तसा तो संपणारा पण असतो. आणि जसा लवकर फायदा होऊन जो आस्वाद घेऊन थांबतो का, तो माणूस जिंदगीमध्ये नाही सक्सेस होऊ शकत. जो माणूस की लाँग लाईफ बघतो म्हणजे की की बाबा की जास्त दिवस तो फायदा चालणारा बघतो का, तो माणूस आयुष्यामध्ये जास्त दिवस टिकू शकतो. म्हणून माणसाने स्वतःला आहे ना बदलण्याच्या अगोदर म्हणा किंवा बदलण्याच्या की कुठं बदललं पाहिजे म्हणजे थोडक्यात, की कुठं नाही बदललं पाहिजे किंवा कुठं बदललं पाहिजे हे ठरवणं लय गरजेचं असतं. कधी-कधी एखाद्या माणसाला की आमिष दाखवलं जातं. तुला एक ₹10 देतो आणि तू हे काम कर किंवा तुला अमकं अमकं देतो, तू ते काम कर. माणूस त्यावेळेस लगेच बदलतो. पण तिथं बदलण्याची कधीच माणसाला गरज नसते. पण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही की स्वतःचा फायदा न बघता तुम्ही एखाद्याला नाही म्हणता का, त्यावेळेस खरं तुमचा सेटलमेंट म्हणा किंवा तुमचं ते पुढची चाल असेल ती व्यवस्थित पद्धतीने जाऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्हाला आहे ना, पुढं बदलायचं, पुढं नाही बदलायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि ते ज्यावेळेस हे माणसाला ठरवता येईल का, त्यावेळेस माणूस कुठेतरी व्यवस्थित याच्यामध्ये जातो. काही-काही लोकं अशी पण आहे, की त्यांचे आई-वडील शिकलेले नसतात, पण त्यांची पोरं जास्त शिकतात. म्हणजे ते ते काय करतात ह्या ह्या कॅटेगरी काही-काही गुण असे असतात, की उपजत असतात माणसाला. की अ, अष्टपैलू असतो माणूस म्हणतात ना, तसे 8 पैकी वेगवेगळे गुण असतात. ते वेगवेगळे गुण प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या पद्धतीने असतात. मग ती माणसं शोधणं पण आपल्याला अवघड असतं तसं. मग ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी सक्सेस व्हायचंय किंवा आपल्याला कुठेतरी बदलायचं का, तर प्रत्येक मित्राचे म्हणा किंवा प्रत्येक आसपासच्या आपल्या असणाऱ्या लोकांचे म्हणा, ते बारीक-बारीक गुण आहे का, ते आपल्याला घेता आले पाहिजेत आणि ते गुण घेऊन आपण स्वतःला बदलता आलं पाहिजे, की बाबा त्या प्रत्येक माणसाच्या पद्धतीने आपण कसं तयार होऊ शकतो आणि कसं व्यवस्थित जीवन जगू शकतो का, हे जमलं पाहिजे. म्हणजे हे ज्यावेळेस माणसाला जमन का, त्यावेळेस समजायचं की माणूस कुठेतरी सेटलमेंट. मग समजा उद्या आपलं लग्न जरी झालं किंवा आपल्याला आई-बाप सांभाळायचे झाले म्हणा किंवा आपल्याला आपले नातेवाईक सांभाळायचे झाले, तर हे गुण आपल्याला सगळ्यात जास्त फायद्याचे ठरतात. आणि ते तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, की बाबा निंदकाचे घर आता शेजारी. मी तर म्हणतो, की निंदा करणारे लोक आपल्या जवळ असले पाहिजे किंवा त्यांना आपण नाही सोडलं पाहिजे. आपल्याला गोड बोलणारे लोकांपासून आपण उलट लांब राहिलं पाहिजे. कारण निंदा करणारे लोक कसे असतात माहिती आहे का? ते आपल्यात कुठेतरी दोष शोधतात. म्हणजे आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करतात म्हणून ते आपली निंदा करतात. कारण तशी निंदा करू शकत नाही ते. कारण निंदाचा हा एक असा भाग असतो ना, की त्या माणसांना आहे ना आपण कुठेतरी काहीतरी आपल्यामध्ये चांगलं गुण दिसत जातात. त्यामुळे ते प्रयत्न करत असतात, की त्या लोकांची निंदा करत असतात. कारण त्यांना आपल्याविषयी बरचसं काही माहिती असेल किंवा खालून म्हणा किंवा बरंच काही अ, लहानपणापासून म्हणलं तरी चालेल, की त्या गोष्टीविषयी आपल्याला त्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे मी तर म्हणतो ह्या लोकांसंग ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो का, त्या लोकांसंग राहता आलं पाहिजे माणसाला. कारण माणसाला गोड बोलणारे लोकं तर कधी पण हवी-हवीसे वाटतात. पण अ, तोंडावर रोखठोक बोलणारे लोकं माणसाला नकोसे असतात. त्यामुळे आपल्याला जर बदलायचं असेल किंवा आपल्याला जर कुठेतरी सेटलमेंट व्हायचे असेल किंवा आपल्याला कुठेतरी काहीतरी सक्सेस व्हायचं असेल, की बाबा आपलं उतारपण म्हणा किंवा आपलं वैवाहिक जीवन व्यवस्थित जायचं असेल, तर मी तर म्हणतो निंदा करणारे लोकं किंवा आपल्याला नावं ठेवणारे लोकं आपल्याजवळ असणं लय गरजेचं आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला जर कोणते व्हिडिओ पाहिजे नसेल किंवा कोणत्या विषयावर माहिती पाहिजे नसेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. ते आम्ही तुमची पूर्ण करू शकतो. धन्यवाद. थँक यू.